नमस्कार मित्रांनो, आपण पाठीमागच्या व्हिडिओमध्ये NMMS परीक्षेच्या बाबतीमध्ये चर्चा केली होती। आता मी हा व्हिडिओ मुद्दाम बनवला आहे की विद्यार्थ्यांना त्या परीक्षेचं मूळ स्वरूप समजलं पाहिजे आणि त्या परीक्षेला कोणत्या विषयाचा अभ्यास केला पाहिजे, कोणत्या विषयाचा समावेश या परीक्षेमध्ये होतो या संदर्भात आपण या व्हिडिओमध्ये माहिती पाहणार आहोत। तर ही परीक्षा बहुपर्यायी परीक्षा आहे। या परीक्षेचं स्वरूप दोन भागामध्ये आहे। गेल्या वेळेस सांगितल्याप्रमाणे मॅट आणि सॅट या दोन विभागात ही परीक्षा घेतली जाते। तर आपण मॅट या परीक्षेचा मॅट म्हणजे काय, तर मेंटल ॲबिलिटी टेस्ट, मानसिक क्षमता चाचणी या संदर्भात प्रश्न विचारले जातात। या मानसिक क्षमता चाचणीचे 90 प्रश्न आपल्या या परीक्षेला विचारले जातात। विद्यार्थ्यांना 90 प्रश्न 90 मिनिटांमध्ये सोडवायचे असतात। त्याला गुणही 90च आहेत। त्याचबरोबर सॅट ही 90 प्रश्नाचे प्रश्न असतात, त्याचेही गुण 90च आहेत आणि 90 मिनिटे वेळ आहे। अशा दोन पेपरमध्ये ही परीक्षा घेतली जाते। विद्यार्थ्यांना नेमका या परीक्षेला नेमका कोणता अभ्यासक्रम विचारला जातो हे पाहणं गरजेचं आहे। तर त्यासाठी प्रश्न प्रकार बहुपर्यायी असणार आहेत। मॅट म्हणजे काय हे आपण पाहू। मॅट म्हणजे मेंटल ॲबिलिटी टेस्ट। त्यामध्ये विद्यार्थ्यांना या मेंटल ॲबिलिटी टेस्टच्या बाबतीमध्ये काही प्रश्न विचारले जातात। ते प्रश्न असे असतात: आकृती ओळखणं, बेरीज करणं, वर्गीकरण करणं, कोडिंग असते, त्यानंतर गणितीय तर्क असतात। अशा वेगवेगळ्या विषयाला अनुसरून 90 प्रश्न या परीक्षेला विचारले जातात। त्याला मेंटल ॲबिलिटी टेस्ट असं म्हणतो आपण। त्यानंतर दुसरा पेपर जो असतो तो म्हणजे सॅटचा असतो। या सॅट परीक्षेमध्ये काय विचारले जाते विद्यार्थ्यांना, तर या सॅट परीक्षेमध्ये 90 प्रश्न विचारले जातात। तेही 90 गुणांचेच असतात। त्याला वेळही 90 मिनिटाचाच असतो आणि या परीक्षेमध्ये गणित, विज्ञान, सामाजिक शास्त्र, इतिहास, भूगोल, नागरिक शास्त्र या विषयातले ऑब्जेक्टिव्ह प्रश्न किंवा वस्तुनिष्ठ प्रश्न या परीक्षेमध्ये विचारतात। आणि तुम्हाला 8वीच्या वर्गामध्ये जे तुम्ही सामाजिक शास्त्र शिकताय, विज्ञान शिकताय, गणित शिकताय, त्याच अनुषंगानं या परीक्षेमध्ये हे प्रश्न विचारले जातात। त्यामुळे विद्यार्थ्यांना मॅट आणि सॅट, मॅट म्हणजे मेंटल ॲबिलिटी टेस्ट, सॅट म्हणजे या ठिकाणी तुम्हाला सॅट स्कूल टेस्ट ॲटिट्यूड टेस्ट, स्कॉलॅस्टिक ॲटिट्यूड टेस्ट म्हणजे अशी शैक्षणिक प्रगती चाचणी असं आपण त्याला म्हणू शकतो। म्हणून विद्यार्थ्यांनी आता आपल्या परीक्षेला सुरुवात होणारच आहे। आपण